इथे मी थोडा उंडा घेतलेला आहे. उंडा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मळून घ्यायचा. नंतर त्याला पीठ लावून घेऊया थोडे. नंतर मी करते त्या पद्धतीने उंडा करून घ्यायचा. आतमध्ये थोडं तेल लावायचं. नंतर आपण मोदक ज्या पद्धतीने करतो ना त्या पद्धतीने उंडा मिळून घ्यायचा. हे बघा असं हलक्या हाताने गोल करून घ्यायचा उंडा. दाबायचा नाही आतमधून, हलक्या हाताने करायचा. नंतर पीठ लावूया, हलक्या हाताने दाबूया. नंतर पीठ लावूया परत आणि लाटून घेऊया. एकसारखी चपाती लाटायची, जाड पातळ असं नाही करायचे. हे बघा चपाती लाटून झालेली आहे. नंतर तव्यावरती थोडं तेल टाकूया. चपाती टाकूया. कधीही चपाती भाजताना गॅस मीडियम किंवा फुल ठेवायचा. कमी गॅसवर नाही भाजायची. कमी गॅसवर भाजलेली चपाती कडक होते. त्यामुळे पलटूया आता चपाती. फिरवत राहायची चपाती. बघा चपाती फुगायला लागली. या पद्धतीने करून बघा तुम्ही चपाती. चपाती नक्कीच फुगेल आणि दिवसभर नरमही राहील, अजिबात कडक होणार नाही. चपाती आता भाजून घेऊया. बघा किती मस्त चपाती फुगलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.